तक्रारही दाखल केली. परिणय फुके. सभापती महोदय, या उत्तरामध्ये बस प्रकल्पामध्ये 5150 बसेसचा उल्लेख आपण केलेला आहे, पण आतापर्यंत केवळ 907 बसेस झालेल्या आहे आणि 39 ठिकाणी चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात आलेली आहे. माझा या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना आणि शासनाला काही सूचना आहे की हा बसेसचा जो प्रकल्प आपण 2035 पर्यंत 100% बसेस बसेस करण्याच्या संदर्भातला आपण जो घोषणा केली, निश्चितच त्याचं स्वागत करतो, पण त्यासोबत या बसेसला फार मोठा इन्फ्रास्ट्रक्चर लागतो. सभापती महोदय, आपसात सगळे बोलून आपसात बोलू नका आणि प्रश्न मोजका विचारा. तर 10 मिनिट बाकी आहे फक्त. मला फक्त काही सूचना करायच्या आहे. या बसेसला फार मोठा इन्फ्रास्ट्रक्चर लागतो, जसं चार्जिंग स्टेशन असणार, वीज पायाभूत सुविधा असणार किंवा बॅटरी बदलण्याचा जो खर्च आहे तो तुलनात्मक फार मोठा आहे. त्यापेक्षा जर रिन्युएबल डिझेल बायोडिझेल असणार किंवा इथेनॉलचा वापर आपण जर ते किट लावून जर समजा या जर बसेस जर आपण इथेनॉलवरती किंवा बायोडिझेलवरती किंवा रिन्युएबल डिझेलवरती करण्यात आलं तर याच्यात मोठ्या प्रमाणात खर्च कमी होणार. आपण हा बायोडिझेल आपण इथे याच्यात वापर करणार काय? दुसरं, आपल्या महाराष्ट्रामध्ये ऊस, धान आणि मक्याचे जो उत्पादन आहे फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि आज इथेनॉल तयार करणाऱ्या देशात सर्वात मोठी कॅपॅसिटी असणारं राज्य हा महाराष्ट्र आहे आणि म्हणून जसं स्वीडन असणार, ब्राझील असणार किंवा इतर देशांमध्ये आपण इथेनॉल बसेस जे यशस्वीपणे त्यांनी चालू ठेवलेल्या आहेत, त्यांच्या इथेनॉलवरती बसेस कन्वर्ट केलेल्या आहे. तर राज्य शासन सुद्धा किंवा हा विभाग सुद्धा MSRTC EV बसेसचं जसे आपण बसेसची जी धोरणं आणलेली आहेत, जी आणलेलं आहे, पॉलिसी आणलेली आहे, त्यात आपण डिझेल म्हणजे बायोडिझेल, रिन्युएबल डिझेल आणि इथेनॉल वरती आपण हे बसेस कन्वर्ट करणार काय, या धोरणामध्ये आपण बदल करणार का आणि स्वदेशी हरित इंधन वापर आपण या माध्यमातून करणार काय, हा माझा प्रश्न आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फॉरेन एक्सचेंज सुद्धा वाचणार आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना सुद्धा मोठी मदत होणार. मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर द्या. श्रीकांत भारतीय यांनी उत्तर वाढू नका. सन्माननीय सदस्य श्रीकांत भारती यांनी जो प्रश्न उपस्थित केला होता त्या प्रश्नाला उत्तर देताना एकूण वाहनांवर कारवाई जी करण्यात आली त्यानुसार 23,219 रुपये हा दंडही त्यांच्यावर आकारण्यात आला. हा पहिला त्यांच्या प्रश्नाला उत्तर देतो. दुसरा, सन्माननीय सदस्य परिणय फुके यांनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न या सभागृहामध्ये उपस्थित केलेला आहे की व्हेकल बरोबरच इथेनॉल आणि इतर ज्या बायोडिझेलच्या माध्यमातून काही प्रकल्प आपण राबवणार आहात का? निश्चितपणे त्यांची सूचना अतिशय चांगली आहे, त्या सूचनांचा विचार केला जाईल. सतेज पाटील. मंत्री महोदय.